जिंकलाय तो चिंदण संघाने पहिल्यांदा फिल्डिंग स्वीकारले. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना स्वर्गीय दोंडू शेठ वास्कर 11 कुंडे वहाळ, एका बाजूला वैभव, दुसऱ्या बाजूला विशाल, अशी सलामीची जोडी आपण पाहतोय कुंडेवाळ संघाकडून. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी आणि या मॅचसाठी सुद्धा स्वर्गीय कुमारी जीवा भोईर च्या स्मरणार्थ मात्र या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मोरबी आयोजित स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्मृती चषक 2025. पहिला सामना मोरबीनं जिंकला. दुसरा सामना सुरू आहे. कुंडेबहाळ आणि चिंद्रण, यानंतर खारगर आणि ठाकठाक खांदा, आणि त्यानंतर टेंबोडे आणि खारगर. खारगरचे दोन संघ खेळताना दिसतील आजच्या स्पर्धेमध्ये. यस अंपायर प्लीज प्रोसीड. पहिला षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर तेजस तयार. वैभव पहिला चेंडू यावेळेस टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा हुक साठी गेला होता. पंच 1 फॉर द ओव्हरची वॉर्न करत असताना गोलंदाज तेजससाठी पहिला बाउन्सर वापरून घेतलाय पहिल्याच बॉलवर. डॉट बॉलनं सुरुवात जरूर झाले, परंतु कदाचित आणखीन एखादा बाउन्सर टाकला तर इकडे मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागू शकेल गोलंदाजाला. गोलंदाज व्हाईट बॉलचा इशारा आलाय. भगवान शेठ पाटील साहेब चिंद्रण, त्याचप्रमाणे अशोक शेठ पाटील साहेब चिंद्रण यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे आपण मंचावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम. तर खातं उघडलं जात आहे धावसंख्येचं. श्री गणेश होईल कुंडेवाळ संघाच्या व्हाईट बॉल नंतर पहिली धाव. वैभवचा हा स्ट्रोक यावेळेस मात्र ऑन साइडला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये खातही उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर मात्र लागलाय हा मोठा हादरा टीम कुंडेबहाळला. वैभव भोईर मैदानाच्या बाहेर. मान्यवर यज्ञेश्वर ठाकूर साहेब, त्याचप्रमाणे सचिनजी ठाकूर साहेब आणि गुरुनाथजी नावडेकर साहेब, तीनही मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागत आहे. विकेट डाऊन. वैभवनं थोडी घाई तर केली नाही ना, हा प्रश्न आता मात्र पडला असेल कुंडेवाळ संघाला. यावेळेस सुद्धा बाउन्सर अटेम्प्ट करण्यात आला होता. हुक शॉट पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा पार. दुसरा तर बाउन्सर नाही ना याची खातरजमा मात्र केली जाईल. तिसरे पंच कंट्रोल रूम मधून विशू कोळी सर जे गव्हाणचे आहेत हा निर्णय आपल्यापर्यंत जरूर पोहोचवतील. अमित वास्करच्या बॅटमधून मात्र आलेल्या पहिला चेंडू काय कनेक्ट केला होता. बाउन्सर होता आणि त्याच्यावर हुक मारलाय. सुपर शॉट. जेव्हा असे फटके बघायला मिळतात ना, प्रेक्षक वर्ग सुद्धा खुश होतो. कडे फार कमी फलंदाज करू शकतात. पूल हुक जे आपण म्हणतो, अगदी तंत्रशुद्ध फटकेबाजी, जे पुस्तकी फटके आहेत, मग ज्याच्यामध्ये स्क्वेअर ड्राईव्ह असतील, कव्हर ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह असेल, पूल हुकचे फटके जेव्हा खेळतात ना फलंदाज, तेव्हा कुठेतरी अगदी कॉपी बुक स्टाईलचे ते फटके पाहिल्यानंतर मात्र प्रेक्षकांना सुद्धा भुरळ पडते. कारण आजकाल अनेक फलंदाज आपण पाहतो ऑफस्टोनच्या बाहेर शफल होणं, स्कूप करणं, रिव्हर्स खेळणं, फाईन लेगला बॉल मारणं, हे आजकाल सर्रासपणे आकर्षक वाटणारे फटके. परंतु या फटक्यांना आजकाल जास्त डिमांड आहे. जे अनऑर्थोडॉक्स फटके जास्त खेळतात आजकालचे फलंदाज. फेअर डिलिव्हरी अंपायरचा निर्णय. इट्स अ फेअर कॉल. त्यामुळं लीगल डिलिव्हरी असेल. चौकार मिळालाय धावसंख्या 5 वर. फुल टॉस होता, वेगवान फुल टॉस. टाइम करता आला नाहीये.
चेंडू सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये. चांगली संधी होती इकडे अमित वास्करला. जर चेंडू कनेक्ट झाला असता तर, कारण सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे, कॅपमध्ये टाकल्यानंतर रन्स मिळतात, परंतु इकडे डॉट बॉल येत असताना फुलटॉस बॉलवर सुद्धा तुम्हाला टायमिंग तर करावंच लागते ना. इकडे निर्धाव आलाय, सुटकेचा निश्वास टाकला असेल तेजसनं सुद्धा. वेगात टाकण्याचा प्रयत्न करतोय. आणखीन एक वेगवान बॉल, यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. परतावा लागेल, दुसरा धक्का दिलाय टीम कुंडेवाळला. अमित वास्कर क्लीन बोल्ड आउट. दोन धक्के दिलेत वैभव भोईर आणि त्याच्या पाठोपाठ आता मात्र अमित वास्कर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये समाधान कातकरी. थोडी भागीदारी करावी लागेल. प्रचंड वेग आहे, गोलंदाजी आपण पाहिली तर वेगानं टाकतोय आणि त्याचमुळे टाइम करणं जड जाते आघाडीच्या फलंदाजांना. म्हणूनच फुलटॉस बॉल सुद्धा कनेक्ट झाला होता नव्हता आणि यावेळेस तर मात्र दांड्या उद्ध्वस्त केल्या होत्या. आणखीन एक चेंडू यावेळेस मात्र बॅटला चाटून निघालाय, थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा तिसरा धक्का दिलाय गोलंदाज तेजसनं. सुपर बॉलिंग फ्रॉम चिल्ड्रन टीम. तेजसनं काय केलंय, 5 या धावसंख्येवर कुंडेवाळ संघाचा तिसरा घडीगार. रतन भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 3 फलंदाज बाद झालेत. आघाडीलाच मात्र एका पाठोपाठ एक हादरे दिलेत ते टीम चिंद्रडनं आणि गोलंदाज तेजसनं. महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी आमदार सन्माननीय बाळारामजी पाटील साहेबांची उपस्थिती या ठिकाणी या क्रीडांगणावर होत असताना त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम. त्याचप्रमाणे आपल्या समवेत आदरणीय देवेंद्र शेठ मडवी साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतात. सगळ्या मान्यवरांचं आम्ही मनाच्या अंतकरणापासून सहर्ष सहर्ष स्वागत करतोय. कोकण शिक्षक मतदारसंघाचं कार्य खरं तर 6 वर्ष आमदारकी मात्र अगदी पालघर पासून संपूर्ण तळ कोकणापर्यंत मात्र आपली जबाबदारी यशस्वीपणे आपल्या खांद्यावर पेलली. ते अर्थातच महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सदस्य आमदार साहेब बाळारामजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होतंय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. हॅलो. तर नक्कीच आपण पाहतोय ज्यांची आतुरतेने आपण वाट पाहत होतो ते आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय माजी आमदार कोकण शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय बाळराम पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावरती नक्कीच त्यांचं प्रस्थान होते. त्याचबरोबर सन्माननीय पनवेल पंचायत समितीचे सन्माननीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय देवेंद्र मडवी साहेब इथे उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आमचे खारघरचे आदरणीय जयजी कांबळे यांचं देखील इथे आगमन होतंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पाहतो आपण या व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालेलं आहे ते कोकण शिक्षक मतदारसंघाचे सन्माननीय माजी आमदार आदरणीय बाळराम पाटील साहेब इथे उपस्थित होतात. फटाक्याच्या आतषबाजीमध्ये सन्माननीय साहेबांचं आम्ही सहर्ष सहर्ष स्वागत करतोय. वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये आज साहेबांची आपली उपस्थिती पाहायला मिळते. त्याचबरोबर आमच्या मोरबीचे सचिन ठाकूर, यज्ञेश्वर ठाकूर, कमलाकर ठाकूर, गुरुनाथ नावडेकर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील स्वागत. पाहतो आपण सन्माननीय आमदार बाळराम पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत या व्यासपीठावरती.
क्या बात आहे, जबरदस्त. आणि आत्ताच आपल्याला पाहायला मिळते पनवेल उरण महाविकास आघाडीचे अध्यक्षपदी सन्माननीय बालराम पाटील साहेबांची निवड झालेली आहे. त्याबद्दल देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही बालराम पाटील साहेबांचं मनोपूर्वक अभिनंदन करतोय. आणि खऱ्या अर्थाने आज या स्पर्धेमध्ये ज्यांनी आपला अमूल्य वेळ दिला, कारण आम्ही नक्कीच उद्घाटन सोहळ्यासाठी साहेबांची वाट पाहिली होती, परंतु काही कारणास्तव कामाव्यतिरिक्त त्यांना इथे पॉसिबल झालं नाही आहे. परंतु नक्कीच ते आज इथे या क्षणाला उपस्थित झालेले आहेत. त्याबद्दल मी सन्माननीय लोकप्रिय माजी आमदार बालराम पाटील साहेब आपलं मनोपूर्वक आभार व्यक्त करतो. आमचे देवेंद्र मडवी साहेब उपस्थित झालेले आहेत. आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. बोलूया दीपककडे. त्याचे माजी सदस्य आमदार साहेब बाळारामजी पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांच्या समवेत देवेंद्रजी बडवी साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. दोनही मान्यवरांचं पुनश्च एकदा मी शब्द सुमनानं स्वागत करतोय. आणि घेऊन जातो मैदानावर कुंडेबाळ संघाची परिस्थिती सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर थोडीशी वाताहत झाले चिंद्रण संघाकडून. आणखीन एक फलंदाज मात्र बाद झाला. एका पाठोपाठ एक हादरे दिले गेलेत आणि या हादऱ्यामधून आतापर्यंत सावरलेलाच नाही या संघ. ओ क्लीन बोल्ड प्लेड ऑन झालाय. आणखीन एक धक्का. इकडे 7.5 संबड्याचं नाव घेताना दिसत नाहीये कुंडेवाळ संघ. अर्धा संघ आता सध्याच्या घडीला गारज झालाय. धाव संख्या 7 असताना 5वा धक्का. या स्क्रीनच्या समोर आपण सन्माननीय बालराम पाटील साहेबांचा कटआउट पाहतोय. त्या कटआउटला जर डायरेक्ट हिट झाला तर आमचे या स्पर्धेचे आयोजक मोंटी पाटील यांच्या वतीने 1000 रुपये फलंदाजासाठी दिले जातील. क्या बात आहे. निकेश कडगे ऑन अ हॅट्रिक नाव. इट्स अ हॅट्रिक बॉल. शेखर वास्कर खेळतील. खटकण्याचा प्रयत्न. यावेळेस लेंथ बॉल वेगानं सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. सुरुवातच खराब झाली. वैभव भोईर जसा बाद झाला त्याच्या पाठोपाठ मात्र प्रचंड वेग धारण केलं होतं आज गोलंदाज तेजसनं. आणि काय टाकले. जणू काही एका पाठोपाठ एक आगीचे गोळे टाकत होता. आणि त्याच्यामध्येच पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. आणि आता मात्र निकेश कडगेनं सुद्धा 2 फलंदाज तंबूमध्ये धाडलेत. अर्धी सेना वापस फिरले. आणि अशा परिस्थितीमध्ये लढायचं. लॉफ्टेड फटका ऑन साइडला. धक्का क्रमांक 6. शेखर वास्कर अनुभव सुद्धा मदतीला कामास आलेला नाही आज या मॅच मध्ये. कुंडेवाळ संघाची वाताहत झाली आहे. 7 या धावसंख्येवर 6वा गडी गारद. पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट. दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 विकेट. सुरू काय कुंडेवाळ संघाचं हाच प्रश्न सध्याच्या घडीला विचारत असेल. कारण एक स्ट्रॉंग टीम आहे. चांगली बॅटिंग लाईनअप आहे. चांगले बॅट्समन आहेत या संघामध्ये. आणि असं असताना सुद्धा खरं थोडासा मी म्हणेन बेजबाबदारपणा तर नडलाय. रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली नाही आणि चुकी झाले कुंडेवाळ संघाकडून. हे त्यांना मान्य करावं लागेल. आणि म्हणूनच सध्याच्या घडीला धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये नाहीये. परंतु 6 फलंदाज बाद झालेत. थोडीशी नामुष्की लढावं लागेल. 8व्या क्रमांकावर प्रकाश वास्कर आलेत. एक चांगले बॉलर ओळखले जातात. त्यामुळे कुठेतरी आता तळाचे फलंदाज गोलंदाज आता मात्र संघर्ष करतील. परंतु दुसऱ्या बाजूला रतन भोईर आहेत. रतन भोईर यांना डाव सांभाळावा लागेल. भले संघाची दुर्दशा काय झाले त्याही पेक्षा रतन भोईरला आपल्या फलंदाजीवर क्षमतेनं सिद्ध करून दाखवावा लागेल. लेग स्टिकवर होता हा चेंडू. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त रन. बुडत्याला काडीचा आधार. ही एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. रन्स तशाही येत नाहीयेत. त्यामुळे व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये आतापर्यंत या ओव्हरमध्ये 3 धावा आल्यात निकेश कडगे कडून. अन्यथा एकही धाव मिळाली नव्हती.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. इकडे मात्र शॉर्ट फाईन लेगला बीट केलंय, बॉल निघालाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. वेलकम फॉर टीम कुंडेबाळ. तर 2 ओव्हर्समध्ये 13 धावा झाल्यात. तेजस आलाय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. ड्राईव्ह केला यावेळेस मात्र ऑन साईडला लॉंग ऑन कडे चेंडू सरकत असताना सिंगल मिळेल. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल वाढताना दिसेल. कुठेतरी आलेला तो चौकार थोडासा कॉन्फिडन्स बूस्ट करेल. लढावं लागेल आता. मात्र अगोदर 6 फलंदाज बाद झाले आणि या जोडीवर बरंच काही निर्भर असेल. आणि खास करून 8व्या क्रमांकाचे फलंदाज प्रकाश वास्कर यांच्या बॅटमधून धावा आल्यात. टॉप स्कोरर आहे सध्याच्या घडीला, परंतु रतन भोईर चांगले बॅटिंग करू शकतात. एखादी लॉंग इनिंग अपेक्षित आहे. पहिल्यांदा स्ट्राईक मिळाले. पाहूया तेजसचा हा बॉल कट करण्याचा प्रयत्न. जागेवरून थोडासा प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला होता. फटका डॉट निघालाय. निर्धाव चेंडू आले तरी आता मात्र रतन भोईरा शेवटपर्यंत मात्र खेळपट्टीवर राहावं लागेल. आता बोलणारं पाठीमागे कोणी नसेल. मित्रमंडळी, एक भरवशाचा फलंदाज ज्याच्याकडे आज सध्याच्या घडीला मोठ्या आशेनं पाहिलं जातंय. कुठेतरी एक सन्मानजनक स्थितीपर्यंत रतन भोईरची जर बॅटिंग झाली, ती धावसंख्या पोहोचवली तर कुठेतरी लढता येईल. कारण चांगले बॉलर्स आहेत कुंडेबाळ संघामध्ये जे लढू शकतात. आणि खास करून प्रकाश वास्कर सारखे गोलंदाज जे मिडल ओव्हर टाकण्यासाठी ओळखले जातात, परंतु ती धावसंख्या मात्र अचीव्ह करावी लागेल. आणखीन एक लेंथ बॉल इकडे मात्र निघून गेलाय. जागेवरूनच ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होतोय. थोडासा फुटवर्कचा अभाव मात्र जाणवतोय. सध्याच्या घडीला रतन भोईर यांच्या बॅटिंग मधून 2 डॉट बॉल खेळलेत, परंतु समोरचा बॉलर सुद्धा तेवढा चांगला आहे. ज्यानं पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 3 फलंदाज आघाडीचे बाद केलेत. त्यामुळं थोडंसं प्रेशर सध्याच्या घडीला रतन भोईर यांच्यावर सुद्धा आहे. यावेळेस मात्र शॉट ऑफ लेन पूल केलाय, परंतु हाही फटका फसलाय. अनदर विकेट डाऊन. 7वा धक्का मात्र लागलाय. थोडं थांबणं गरजेचं होतं या मॅच मध्ये आणि तोही बाद झालाय. रतन भोईर 0 बाद झालेत 7 वर. सात फलंदाज बाद झालेत 14 वर. सुपर बॉलिंग फ्रॉम तेजस. स्क्वेअर ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र पॉइंटला डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय, त्यामुळे एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 15 ऑन बोर्ड. 15 धावा धाव फलकावर.
तेजसच्या स्पेल मधला हा असेल शेवटचा बॉल. 5 पर कंप्लीट करणार का याकडेच मात्र सध्या लक्ष लागलंय. आतापर्यंत 4 फलंदाजांना या गोलंदाजानं तंबूचा रस्ता दाखवलाय आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खरं तर 5 पर कंप्लीट करण्याची एक सुवर्ण संधी असेल, परंतु शेवटची चान्स आहे त्याच्यासाठी. लास्ट बॉल. हो, यावेळेस मात्र प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये. रनआउटची शक्यता. अगोदर बाउन्स केला, त्यामुळं अन्यथा बराच शॉट होता फलंदाज. आणखीन एखाद्या फलंदाजाला क्रीज सोडावी लागली असती. जर अंडरआर्म थ्रो झाला असता तर कदाचित परतावं लागलं असतं. इकडे एक धाव मिळाली छोट्या स्वरूपामध्ये. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर कुंडेबाळ संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 7 गडी बाद. सोळा धाबा झाल्यात पहिल्या 3 ओव्हर्समध्ये. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 10च्या सरासरीनं जर 20 धाबा काढल्या तर कुठेतरी ही धावसंख्या 36च्या आसपास जाऊ शकेल आणि तो प्रयत्न करायला हवा मी तर म्हणेन कुंडेबाळ संघानं. कारण अजूनही वेळ गेलेली नाहीये. 12 चेंडू सुद्धा पुरेसे राहतात एखाद्या चांगल्या धावसंख्येमध्ये परावर्तित करण्यासाठी. पाहूया 4थं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर येतोय विघ्नेश देशेकर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ निघून गेलाय विकेट किपरकडे. डॉट बॉल. चांगली सुरुवात केली डावखुऱ्याच्या शैलीदार गोलंदाज विघ्नेशनं. विघ्नेश देशेकर डावखुऱ्याचा गोलंदाज आणि मुरबीचा विघ्नेश पाटील सुद्धा सुपरस्टार बॉलर आहे. मुरबीचा तोही डावखुऱ्याचा गोलंदाज. यावेळेस मात्र थोडंसं अडबा बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघालाय लॉंग ऑन कडे. पायानं अडवण्याचा प्रयत्न मात्र चेंडू सीमा रेषेच्या पार गेलाय. 4 धावा मिळतील. चौकार. देशेकरला मात्र मिळाली ही सफलता आणि फलंदाज यावेळेस मात्र बाद होत असताना प्रकाश वास्कर. प्रकाश वास्कर चांगली बॅटिंग केली मित्र म्हणेन. 8व्या क्रमांकावर जाऊन 2 चौकार आणि 2 चौकारीच्या साहाय्यानं 11 धावांचं योगदान दिलं. हे सर्वोत्कृष्ट योगदान राहिलं कुंडेबाळ संघाकडून, ज्यानं कुठेतरी धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला. नवीन बॅटर 9व्या क्रमांकावर रितेश येत आहेत. संजय भास्कर आले 10व्या क्रमांकाचे फलंदाज. वन ऑफ द लेजंड बॉलर संजय भास्कर. बॉलिंग तगडी आहे या संघाकडे, परंतु अपेक्षित धावसंख्या मी तर म्हणेन अजूनही जमा झालेली नाहीये. खोला टाकला होता. फुल लेंथ होता. इकडे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न निघून गेला वेगानं. बॉलिंग अटॅक मात्र सध्याच्या घडीला खूप चांगला वाटतोय. ज्या पद्धतीनं बॉलिंग झाले प्रियांशी 11, रोशन साई स्पोर्ट चिंतन संघाकडून प्रत्येक गोलंदाजानं मात्र 100% दिलेत. तेजस असेल, निकेश असेल आणि आता मात्र विघ्नेश सुद्धा. स्विचिटचा प्रयत्न करण्यात आला होता. इकडे मात्र यष्टीरक्षक चकलाय. पाठीमागचे खेळाडू चकलेत. लॉंग स्टॉप निघालाय. चेंडू जाईल सीमा पार आणि संजय भास्कर यांचा प्रयत्न, परंतु अंपायरचा सिग्नल येतोय. 22च्या मिळतील 4 धावा. त्या फार महत्वाच्या आहेत कुंडेबाळला. खेचण्याचा प्रयत्न ऑन साइडला. पाहूया स्वतः गोलंदाज विघ्नेश जातोय त्या ठिकाणी. तोपर्यंत मात्र 1 रन. एकेरी धाब्याच्या बरोबरीनं टीमच्या टोटलमध्ये वाढ होताना दिसेल. आमचे साथी गुणसंख्या लेखक कांचन पालकर आम्हाला कळवतील. धावफलकावर धावा लागल्या त्या 25 धावा. 25 रन्स आफ्टर द एंड ऑफ 4th ओव्हर. 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर
25 धाबा धावफलकावर. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी असेल. मीत कोळी फ्रेंड सर्कल गव्हाण ज्यांच्याकडून संजय भास्कर यांना खरं तर शुभेच्छा आल्यात. आणि या 3 षटकार जर लगावले तर 1000 रुपयांचं पारितोषिक त्यांच्याकडून दिलं जाईल. आणि गरज आहे खरं तर मोठ्या फटक्यांची. तळाच्या फलंदाजांना मात्र संघर्ष करावा लागतोय, कारण टॉप ऑर्डर मी तर म्हणेन जबाबदार आहे सगळ्या गोष्टीला. अगदी सगळेच, वैभव, विशाल, अमित असेल, समाधान कातकरी असेल, रतन असतील, ज्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या, संदीप असेल, शेखर, परंतु आज अपेक्षा भंग केलाय मी तर म्हणेन टॉप ऑर्डरनं. जर हे खेळाडू लढले असते तर या धावा होऊ शकल्या असत्या, कारण 8व्या क्रमांकाचा फलंदाज येऊन प्रकाश भास्कर लढला. रन्स मिळतात बा, खेळपट्टीवर उभा राहिला, मगाशी 22च्या स्वरूपात धाबा आल्या. धाबा कशाही येतात क्रिकेटमध्ये. मगाशी 3-1 वाईट बॉल टाकले होते गोलंदाजनं आणि रन्स येतात, परंतु कुठेतरी येते फलंदाज हवे होते. तो दडपण असतं गोलंदाजांवर. ओ क्लीन बोल्ड, दांडी गुल त्रिफळा उडवलाय. बाद होतील यावेळेस मात्र संजय भास्कर मैदानाच्या बाहेर. सन्माननीय माजी आमदार बालराम पाटील साहेबांच्या जर कटआउटला डायरेक्ट हिट झाला तर नक्कीच आमचे शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेतृत्व जीवन ठाकूर यांच्या वतीने 1000 आणि मोंटी पाटील यांच्या वतीने 1000 रुपये दिले जातील. तर नक्कीच आपण पाहतोय समोर कटआउट आपण पाहतोय. शेवटची जोडी मैदानामध्ये आहे. ऑल आउटच्या नामुष्कीपासून वाचायचं आहे, शेवटचं षटक खेळायचं आहे, धावा सुद्धा करायच्या आहेत. किती प्रश्न असतील सध्याच्या घडीला खेळाडूंच्या मनामध्ये. पाहूया शेवटची जोडी किती तग धरते खेळपट्टीवर. 9 फलंदाज बाद झालेत कुंडेबाळचे. या बेचा चेंडू सरळ जाऊन पायावर आदळला होता. इकडे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. लेग बायचा इशारा येतोय पंचांचा, परंतु तरी सुद्धा ही धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. 1 रन मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 28. नाव 28 धावा धावफलकावर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कनेक्शनच झालेला नाहीये. चेंडू आणि बॅटचा कोणता संपर्क नाहीये. निर्धाव डॉट बॉल. आणि आता मात्र असेल या इनिंग मधला शेवटचा बॉल. 28 धावफलकावर आहेत. धावसंख्या कमी आहे, लढावी लागेल कुंडेवाळला. आणखीन एक डॉट बॉल. टेलेंडर्स कडून नाही अपेक्षा तुम्ही करू शकत. इनिंग ब्रेक. ऑल आउटच्या नामुष्कीपासून मात्र वाचलाय संघ. 9 फलंदाज बाद झालेत आणि धावफलकावर 28 धावा. 29 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी प्रियांशी 11 रोशन साई स्पोर्ट चिंतन संघाला. यस, धन्यवाद. तर आपण सन्मान सोहळ्याकडे वळणार आहोत. तत्पूर्वी व्यासपीठावरती आज उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, कोकण शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय बालाराम पाटील साहेबांना विनंती करेन की यावं आपण. आणि त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय आमचे देवेंद्र मडबी साहेब आणि त्याचबरोबर जगदीश शेठ नावडेकर, जीवन शेठ ठाकूर, तसेच जयेशजी कांबळे सर्वांना विनंती करेन की आपण या. तर मी अशोकभाऊ पाटील यांना विनंती करेन की आपण आपले अनिलदादा पाटील. यस, पाहू शकता आपण सन्माननीय लोकप्रिय माजी आमदार आदरणीय बालराम पाटील साहेबांचा हा शुभ सन्मान इथे केला जातोय. वेळात वेळ काढून साहेबांनी उपस्थिती दाखवली या स्पर्धेला, त्याबद्दल साहेबांचा आभार. त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्माननीय संचालक युवा नेतृत्व आमचे देवेंद्र मडबी साहेब यांचा सन्मान करण्याची मी विनंती करेन. देवेंद्र मडबी साहेबांचा शुभ सन्मान इथे केला जातोय.
देवेंद्र मडवी साहेबांचा सन्मान. आताच काही दिवसापूर्वी एक मोठी स्पर्धा त्यांची आपण पाहिली, स्वर्गीय गंगाराम शेठ स्मृती चषक. नक्कीच एक मोठी स्पर्धा 40+ संघांसाठी एक सुंदर आयोजन. आणि देवेंद्र मडवी साहेबांचे छोटे बंधू आज महानगरपालिकेवरती एक मोठे ऑफिसर म्हणून आपण त्यांना पाहतो. याचबरोबर आमचे जीवन ठाकूर युवा नेतृत्व यांचा सन्मान आपण करतोय. अनिल पाटील यांना विनंती काय, जयजी कांबळे, जीवन ठाकूर यांचा सन्मान आपण इथे करतोय. तर जयजी कांबळे यांचा सन्मान या व्यासपीठावरती नक्कीच आपण करतोय. जयजी कांबळे यांचा सन्मान होतोय. शेतकरी कामगार पक्षाचे सर्व हे कार्यकर्ते आपण पाहतो. याचबरोबर जीवन ठाकूर आमचे यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. मी जगदीश नावडेकर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा. तर नक्कीच मी साहेबांना विनंती करेन की या स्पर्धेमध्ये 2 मिनटं जरा सामना थांबवायचा आहे. साहेबांचं थोडं मनोगत नक्कीच आपण स्पर्धेच्या माध्यमातून घेणार आहोत, कारण वेलात वेल काढून साहेब इथे आज उपस्थित झालेले आहेत. तर सचिन ठाकूर यांचा सन्मान आपण घेतो आणि त्यानंतर साहेबांच्या मनोगताकडे वळणार आहोत. यस, धन्यवाद. तर मी साहेबांना विनंती करेन की आपण स्पर्धेबद्दल आणि ते आपण उपस्थित राहिला त्याबद्दल तो आपला आभार. तर थोडं मार्मिक नक्कीच आपलं मनोगत आम्ही ऐकणार आहोत. या ठिकाणी सिद्धी प्रतिष्ठान मुरबीच्या वतीनं स्वर्गीय विश्वनाथ ठाकूर चषकाच्या 2025च्या या स्पर्धांमध्ये आज पहिल्याच दिवशी उद्घाटनाला उपस्थित राहता आलं नाही, पण एक अतिशय चांगला मैदान, सुसज्ज असं मैदान, अतिशय आखीव रेखीव अशी व्यवस्था आणि चुरशी न होणारे सामने अशा आल्हाददायक वातावरणामध्ये या क्रिकेटच्या स्पर्धेला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. क्रिकेटचं आकर्षण तरुणामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर वाढतं आहे आणि ते वाढत असताना प्लेइंग स्किल्स देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर हे आपले सारे तरुण सहकारी आत्मसात करतायत. या स्पर्धेच्या सुरुवातीच्याच टप्प्यामध्ये सहभागी सर्व संघांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो. या स्पर्धेला सातत्यानं मी दरवर्षी येत राहिलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं, अतिशय उत्साहानं या स्पर्धा संपन्न होतात. दुसरेच मॅच असून हे रेलिंगच्या पलीकडं प्रेक्षकांचे थवेच्या थवे दिसत आहेत. चांगलं वातावरण, चांगली व्यवस्था, चांगलं मैदान आणि चांगला खेळ अशा ह्या स्पर्धेला मनापासूनच्या शुभेच्छा देतो. मुरबीतील आमचे सारे तरुण सहकारी ज्यांनी स्पर्धा आयोजित केली त्यांचं मनापासून कौतुक करतो. जाता जाता साऱ्या क्रिकेटपटूंना एक विनंती करतो की कुणीतरी प्रथम द्वितीय क्रमांकानं या ठिकाणी जिंकणार आहेत, पण क्रिकेट जिंकायचा असेल तर या स्पर्धा खेळाडू वृत्तीनं पार पडल्या गेल्या पाहिजेत आणि ते काम फक्त आणि फक्त सहभागी झालेले खेळाडूच करू शकतात. आपण ते काम निश्चितपणानं कराल हा विश्वास व्यक्त करतो. आपणाला पुनश्च एकवार मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खरोखरच आपण अतिशय चांगल्या मार्मिक शब्दांमध्ये या स्पर्धेचं वर्णन केलं आणि वेलात वेल काढून साहेब आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा स्वर्गीय कुमारी जीवा भोईर
ग्रामस्थ मंडळ मुरवी स्वर्गीय विश्वनाथ शेठ ठाकूर स्मृती चषकाच्या वतीने आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. तर बोलूया आपण मॅचकडे. सामना सुरू आहे. चिंद्रन वर्सेस कुंडेबहाल. ऐकूया पुन्हा एकदा आवाज जय दीपक पाटील यांचा. थँक्यू सो मच. महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी आमदार आदरणीय बाळारामजी पाटील साहेबांचं मनोगत मात्र साऱ्यांनीच ऐकलं आणि या स्पर्धेमधून त्यांचं प्रस्थान होतं. त्यांचं पुनश्च एकदा मी मनापासच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करेन. आपण खरं तर या स्पर्धेला येऊन 4 चांद लावलेत. त्याचप्रमाणे देवेंद्रजी बडवी साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत आणि सर्व मान्यवरांचं मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. रजा घेतात या स्पर्धेमधून. त्यांचं पुनश्च एकदा आभार मानूया आणि जाऊया आपण वळूया मैदानाच्या दिशेनं. पहिल्या इनिंगमध्ये धावा झाल्या होत्या त्या 28-29चं टार्गेट. पहिलाच बॉलवर चौकार. दुसरा चेंडू अंकितचा आणि मिड विकेटला तोही पुल केलाय. जाईल सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. लगातार 2 चौकारांचा खेळ मात्र साकारलाय तो तकदीर बाडेकरनं. त्यामुळे 29 धावा वाचवायच्या कशा हा सुद्धा पडलेला यक्ष प्रश्न आणि त्याच्यामध्ये आलेल्या पहिल्याच 2 बॉलमध्ये 2 चौकार. त्यामुळे मॅचचा जवळजवळ निकाल काय लागणार हे स्पष्ट करणारा. शोल्डर डाऊन झालेत कुंडेबहाल संघाचे कारण आज अपेक्षेनुसार बॅटिंग झालेली नाही या संघाची. ओ सुंदर ड्राईव्ह आहे. एक्स्ट्रा कव्हरला झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागेल. सन्माननीय युवा नेतृत्व आदरणीय जीवनशेठ ठाकूर शेतकरी कामगार पक्षाचे यांच्या वतीने तब्बल या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचा डोनेशन आलाय. त्याबद्दल त्यांचे आभार. तर चिंद्रन गावचे प्रमोद घाडगे यांच्या वतीने चिंद्रन संघासाठी शुभेच्छा देखील आलेल्या आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आमचे कमलाकर ठाकूर देखील इथे आहेत. राम मामा आहेत. त्यांचं देखील स्वागत. शिवशक्ती खारघर संघ देखील इथे खेळणार आहे. खारघरचे आमचे जे माजी लेजंड क्रिकेटर ग्रामस्थ इथे असतील तर यावं आपण व्यासपीठावरती. आपलं देखील स्वागत आहे. सफलता मात्र प्राप्त झाली अंकित कातकरीला. नवीन बॅटर चिंद्रनची ओळख केतन कडू. क्रॉस पॅटेड खेळण्यासाठी गेला होता. अपील पाहायला मिळाली. लाऊड अपील. चेंडू सरळ जाऊन पायावर आदळला होता. अपील फेटाळण्यात आले. चांगलं कमबॅक. 2 चौकारानंतर मात्र अंकित कातकरीचं धावांचं पाठबळ मोठं नाहीये गोलंदाजांसाठी परंतु तरी सुद्धा आपल्यामध्ये असलेलं कौशल्य तर दाखवावं लागेल गोलंदाजांना. ओ दसम्सनं बॅकफुटवरून कट केलाय. स्क्वेअर कटचा फटका निघालाय. बॉल पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं पायानं अडवण्याचा प्रयत्न नाही थांबवू शकला. बॉल सीमा पार. 4. धावसंख्या 12. इकडे मात्र बीट केलं होतं फलंदाजाला परंतु यष्टीरक्षक वैभवच्या हातामधून चेंडू निसटलाय आणि तोपर्यंत मात्र बाईचा इशारा आलाय. पंचांचा 1 रन मिळेल अतिरिक्त स्वरूपामध्ये. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर प्रियांशी 11 रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रन संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ती 1 गडी बाद 13 धावा. 13 धावा झाल्यात. 29 टार्गेट या मॅच मध्ये. चिंद्रनला सुद्धा लवकरच तुम्हाला एक स्पर्धा पाहायला मिळेल 20 फेब्रुवारी पासून. 20 ते 26 फेब्रुवारीला
दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर येतात संजय वास्कर. या बचा फटका ऑन साइडला चान्स आहे. झेल टिपलाय मिड विकेट फिल्डरला आणि पहिल्याच बॉलवर लेजंड क्रिकेटर संजय वास्कर यांना मिळाले ही सफलता. धक्का क्रमांक 2 केतन कडू मैदानाच्या बाहेर. फोर्टी प्लसचे खेळाडू आहेत परंतु आजही 40 प्लसचं क्रिकेट मात्र तेवढ्याच ताकदीनं गाजवतात. अनेक अनेक स्पर्धांमध्ये अनेक मॅचेसमध्ये कित्येक निर्धाव षटकं टाकली असेल आजपर्यंत क्रिकेट खेळताना संजय भास्कर यांनी. महान खेळाडू आहेत कुंडेबाळचे. लढण्यासाठी बळ कमी आहे त्यांना. धावांचं जे बळ हवं होतं आणि आज टॉप ऑर्डरनी मात्र पुरती निराशा केली कुंडेबाळ संघाच्या आणि त्याचमुळे इकडे मात्र तुटपुंजा धावसंख्येमध्ये लढावं लागते सध्याच्या घडीला. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 4 राम पाटील. चांगला ड्राईव्ह आहे बिडॉपकडे. सिंगल मिळेल. अकाउंट ओपन करत असताना राम पाटील सिंगल धावेनं धावसंख्येमध्ये होईल बदलाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 14 नाऊ. 14 धाबा. चिंद्रण गाव म्हटलं की महान निवेदक सूत्रसंचालक महादेवजी गडगे अर्थातच MD गडगे सरांचं गाव. आजही कुठेतरी स्पर्धा डेफिनेटली कव्हर करत असतील. आय थिंक पिसारवेला आहेत. ओ इकडे मात्र सोडण्यासाठी गेला आणि पाठीमागून दांड्या उद्ध्वस्त केल्यात. क्लीन बोल्ड. अंदाज चुकलाय फलंदाजाचा आणि तिसरा धक्का लागलाय. अजय कडू मैदानाच्या बाहेर. तेवढं मघाशी सुद्धा मी उल्लेख केला होता पहिल्या इनिंग मध्ये बॉलिंग स्ट्रॉंग आहे कुंटेबाळची परंतु धावा लढण्यासाठी नाही आहेत. परंतु पाहूया बऱ्याच वेळेला लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा कमालीच्या रोमांचकारी होत असतात. हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतो. जर हा सामना जर शेवटच्या ओव्हरपर्यंत नेण्यामध्ये यशस्वी झाला ना कुंटेबाळ संघ काहीही रिझल्ट लावू शकतात. कारण ही ताकद आहे या गोलंदाजांची. पाहूया पहिल्या 3 बॉलमध्ये 2 फलंदाज बाद केलेत संजय भास्कर यांनी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राकेश पाडेकर. आणखीन एक बलवान फलंदाज डावखुराताचा विस्फोटक फलंदाज राकेश पाडेकर. ओपूल करण्यासाठी गेला होता. इकडे मात्र चान्स आहे. नॉन स्ट्राईक एंडला डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. बाल बचावलाय. अन्यथा राकेश पाडेकरला तिथूनच क्रीज सोडून सरळ पॅव्हेलियनकडे परतावं लागलं असतं. एक रिस्की कॉल घेण्यात आला होता राम पाटील यांच्याकडून आणि डेंजर एंडला धावत होते. कशी बशी इकडे मात्र 1 धाव पूर्ण झाले. धावसंख्या 1 ने पुढे जरूर जाईल. 15 ऑन बोर्ड. 15 धावा धाव फलकावर. परंतु झुंजवलंय या ओव्हरमध्ये. चांगली बॉलिंग दाखवले ती संजय भास्कर यांनी सुद्धा. ओ यावेळेस मात्र थोडासा पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन. आगळा वेगळा प्रयत्न मात्र जरूर झाला होता. धावसंख्या 16 धावा धाव फलकावर. अजूनही 13 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. कव्हर्सला यावेळेस मात्र बिल्ट केलं इनफिल्डला. बॉल वेगानं पळतोय. कव्हर बाउंड्री लाईन पार. चेंडू जाईल तो 4 धावांकरता. राम पाटील यांच्या बॅटमधून येतोय हा खणखणीत असा चौकार.
व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. आणखीन एक अतिरिक्त रन मात्र जोडली जाईल धावफलकामध्ये. इकडे मात्र गॅप शोधले, बॉल निघालाय आणि जाईल सीमारेषा पार. 4 धावांकरता चौकार. आज ISPL मध्ये आकाश तारेकरनं फार चांगला खेळ केला होता. कमाल बॅटिंग केली होती, अर्धशतक झळकावलं होतं, परंतु त्याचा फायदा झालेला नाहीये कारण माझी मुंबईनं चित्तथरारक विजय आज नोंदवलाय. अंकुर सिंगनं मात्र सामना जिंकून दिलाय. ISPL मध्ये अनेक खेळाडू आपले सुद्धा खेळतात आणि ती सुद्धा मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आज मोठ्या लीग मध्ये खेळताना दिसतात अनेक खेळाडू. स्क्वेअर ड्राईव्ह केला यावेळेस मात्र हलक्या हातानं. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंटला, बीट झाले थोडेसे, तोपर्यंत रन्स मिळतील. दुहेरी धावांचं योगदान. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 28 नाव. स्कोर इज लेबल नाव. एका धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. पाहूया राम पाटील. इकडे बीट केलंय. राम पाटील यांना लेंथ बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडीशी हालचाल पाहायला मिळाली. चेंडूमध्ये सरळ निघाला विकेट किपरच्या दिशेमध्ये. सिंगल रन रिक्वायर्ड. अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. इट्स अ व्हाईट बॉल कॉल फ्रॉम अंपायर आणि हा सामना मात्र जिंकलाय. पहिला सामना प्रियांशी इलेव्हन रोशन साई स्पोर्ट चिंद्रन संघानं थोडीशी एकतर्फी लढत मात्र पाहायला मिळाली. मात दिले ती कुंडेपाळ संघावर. हार्ड लक टीम कुंडेपाळ आणि अभिनंदन टीम चिंद्रन.